नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त, परीक्षेला जाता जाता अतिशय महत्त्वपूर्ण TET पेपर 1 व 2साठी सामाजिक शास्त्र या विषयातील 100 प्रश्न बघणार आहोत. आणि या 100 प्रश्न आणि उत्तरांचा तुम्हाला येत्या TET पेपरला नक्कीच फायदा होणार आहे आणि तुम्ही हमखास चांगल्या मार्काने पास होणार आहे. चला तर आपण वेळ न घालवता 100 प्रश्न आणि उत्तरे यांचा अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक 1. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? गौतम बुद्ध. प्रश्न 2. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला होता? लुंबिनी, नेपाळ. प्रश्न 3. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? बोधगया, बिहार. निरंजना नदीकाठी. प्रश्न 4. बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? सारनाथ. या घटनेला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. प्रश्न 5. बौद्ध धर्म संगीत परिषद कोणाच्या काळात भरली होती? अजातशत्रू राजगृह येथे. प्रश्न 6. जैन धर्माचे चौथे तीर्थकार कोण होते? वर्धमान महावीर. प्रश्न 7. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला होता? कुंडग्राम, वैशाली. प्रश्न 8. महावीरांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली? साळच्या वृक्षाखाली. ऋजुपालिका नदी काठी. प्रश्न 9. जैन धर्माची पहिली परिषद कोठे झाली होती? पाटलीपुत्र, स्थूलभद्र यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 10. त्रिरत्ने आणि पंचमहाव्रते कोणत्या धर्माशी संबंधित आहे? जैन धर्म. प्रश्न 11. भारताचा पहिला ऐतिहासिक सम्राट म्हणून कोणाला ओळखले जाते? चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न 12. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य चाणक्याच्या मदतीने. प्रश्न 13. अर्थशास्त्र हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? कौटिल्य, चाणक्य. प्रश्न 14. इंडिका या ग्रंथाचा लेखक कोण होता? मेगस्थनीज. प्रश्न 15. कलिंगचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? इसवी पूर्व 261. प्रश्न 16. कलिंगच्या युद्धानंतर कोणत्या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला? सम्राट अशोक. प्रश्न 17. अशोकच्या शिलालेखामध्ये कोणत्या लिपीचा वापर प्रामुख्याने आढळतो? ब्राह्मी लिपी. प्रश्न 18. गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त. प्रश्न 19. भारताचा नेपोलियन असे कोणाला म्हटले जाते? समुद्रगुप्त. प्रश्न 20. प्राचीन काळातील प्रसिद्ध कवी कालिदास कोणाच्या दरबारात होते? चंद्रगुप्त दुसरा, विक्रमादित्य. प्रश्न 21. कोणत्या काळाला प्राचीन भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग म्हणतात? गुप्तकाळ. प्रश्न 22. चीनी प्रवासी हियान कोणाच्या काळात भारतात आला होता? चंद्रगुप्त दुसरा. प्रश्न 23. चीनी प्रवासी युआन स्वान युएन संघ कोणाच्या काळात भारतात आला होता? सम्राट हर्षवर्धन. प्रश्न 24. हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? बाणभट्ट. प्रश्न 25. नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? कुमारगुप्त प्रथम. प्रश्न 26. भारतावरील पहिले यशस्वी मुस्लिम आक्रमण कोणी केले? मोहम्मद बिन कासिम. इसवी सन 712. प्रश्न 27. तराईंचे पहिले युद्ध 1191 कोणामध्ये झाले? पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी. प्रश्न 28. दिल्ली सुलतानशाहीची स्थापना कोणी केली? कुतुबुद्दीन ऐबक. इसवी सन 1206. प्रश्न 29. दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव महिला शासक कोण होती? रझिया सुलतान. प्रश्न 30. अमीर खुसरो हे प्रसिद्ध कवी कोणाच्या दरबारात होते? अलाउद्दीन खिलजी. प्रश्न 31. दिल्लीहून दौलताबादला देवगिरी राजधानी कोणी हलवली? मोहम्मद बिन तुघलक. प्रश्न 32. विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली?
हरिहर आणि बुक्क इसवी सन 1336. प्रश्न 33. विजयनगरचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता? कृष्णदेवराय. प्रश्न 34. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू, अल्लाउद्दीन हसन बहमन शाह यांनी केली. प्रश्न 35. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? बाबर. इसवी सन 1526. पानिपतचे पहिले युद्ध. प्रश्न 36. शेरशाह सुरीचे मूळ नाव काय होते? फरीद खान. प्रश्न 37. ग्रँड ट्रंक रोड ची निर्मिती कोणी केली? शेरशाह सुरी. प्रश्न 38. पानिपतचे दुसरे युद्ध 1556 कोणामध्ये झाले? अकबर आणि हिमू. प्रश्न 39. अकबराने कोणता नवीन धर्म सुरू केला होता? दीन-ए-इलाही. प्रश्न 40. आयनने अकबरी आणि अकबरनामा चे लेखक कोण आहे? अबुल फजल. प्रश्न 41. हल्दीघाटचे युद्ध 1576 कोणांमध्ये झाले होते? मुघल मानसिंग आणि महाराणा प्रताप. प्रश्न 42. शीखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांना कोणी मृत्यूदंड दिला? जहांगीर. प्रश्न 43. प्रसिद्ध ताजमहलची निर्मिती कोणी केली? शहाजहान. प्रश्न 44. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न 45. शिवरायांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला? तोरणा किल्ला. प्रश्न 46. शिवराय आणि अफजल खान यांची भेट कोठे झाली होती? प्रतापगडाच्या पायथ्याशी. 1659. पुरंदरचा तह 1665 कोणामध्ये झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग. प्रश्न 48. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. 6 जून 1674 गागाभट्ट यांनी केला. प्रश्न 49. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान मुख्यमंत्री कोण होते? मोरो त्रिंबक पिंगळे. प्रश्न 50. मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? बाळाजी विश्वनाथ. प्रश्न 51. प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 23 जून 1757. प्रश्न 52. बक्सारच्या युद्धाने 1764 इंग्रजांना कोणत्या प्रांताची दिवाणी मिळाली? बंगाल, बिहार आणि ओरिसा. प्रश्न 53. भारतात कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड कॉर्नवालिस. 1793. प्रश्न 54. तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेलस्ली. प्रश्न 55. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने कोणी खालसा केली? लॉर्ड डलहौसी. प्रश्न 56. 1857च्या उठावाची पहिली ठिंगणी कोठे पडली? बराजपूर छावणीत. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. प्रश्न 57. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावल्याची अफवा. प्रश्न 58. 1857च्या उठावादरम्यान झाशीचे नेतृत्व कोणी केले? राणी लक्ष्मीबाई. प्रश्न 59. सतीबंदीचा कायदा 1829 कोणी केला? लॉर्ड विल्यम बेटिंग. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने. प्रश्न 60. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय यांनी 1828 केली. प्रश्न 61. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व केव्हा केली? महात्मा ज्योतिराव फुले. 24 सप्टेंबर 1873 केली. प्रश्न 62. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. 1875 वेदांकडे परत चला हा संदेश दिला. प्रश्न 63. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद.
97. प्रश्न 64. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 28 डिसेंबर 1885 मुंबई येथे झाले. प्रश्न 65. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी होते. प्रश्न 66. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. प्रश्न 67. बंगालची फाळणी 1905 कोणत्या व्हाईसरॉयने केली? लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. प्रश्न 68. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा व कोठे झाले? 13 एप्रिल 1919 अमृतसर पंजाब येथे झाला. प्रश्न 69. गांधीजींनी भारतात पहिली यशस्वी सत्याग्रह कोठे केला? चंपारण्य बिहार 1917. प्रश्न 70. असहकार आंदोलन कोणत्या घटनेमुळे स्थगित करण्यात आले? चौरी चौरा घटना 1922. प्रश्न 71. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न 72. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न 73. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालाचारी. प्रश्न 74. पुणे करार 1932 कोणामध्ये झाला होता? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 75. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक. प्रश्न 76. भारताची राज्यघटना केव्हा स्वीकृत करण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 77. भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली? 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन. प्रश्न 78. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 79. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 80. मूळ भारतीय राज्यघटनेत किती कलमे आणि अनुसूची होत्या? 395 कलमे आणि 8 अनुसूची. प्रश्न 81. भारताचे राष्ट्रगीत जनगण मनचे रचयिता कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 82. संविधानातील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले आहे? अमेरिका. प्रश्न 83. सध्या भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क प्राप्त आहेत? 6 मूलभूत हक्क. मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला आहे. प्रश्न 84. शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्क बनवला आहे? कलम 21 अ. प्रश्न 85. भारतीय संविधानाचा आत्मा संविधानाच्या कोणत्या भागाला म्हटले जाते? संविधानाचा सरनामा, उद्देशिका, प्रास्ताविका. प्रश्न 86. भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? 35 वर्ष. प्रश्न 87. भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? राष्ट्रपती. प्रश्न 88. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. प्रश्न 89. संसदेचे वरचे सभागृह कोणते आहे? राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. प्रश्न 90. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष. प्रश्न 91. राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे किती सदस्यांची नियुक्ती केली जाते? 12 सदस्य. कला, साहित्य, विज्ञान क्षेत्रातील. प्रश्न 92. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? 65 वर्ष. प्रश्न 93. राज्यातील घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्यपाल. प्रश्न 94. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
राजस्थान, नागौर जिल्हा 2 ऑक्टोबर 1959. प्रश्न 95. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक. प्रश्न 96. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 97. बलवंतराय मेहता समिती कोणत्या व्यवस्थेशी संबंधित आहे? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. प्रश्न 98. घटनेतील कोणत्या कलमानुसार देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते? कलम 352. प्रश्न 99. घटना दुरुस्तीची प्रक्रिया संविधानाच्या कोणत्या कलमात दिली आहे? कलम 368. प्रश्न 100. मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. अशा प्रकारे आज आपण परीक्षेला जाता जाता अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्रातील 100 प्रश्न बघितले आणि या 100 प्रश्नाचा नक्कीच तुम्हाला येत्या परीक्षेला फायदा होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.